योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतंजलिं। नमस्कार। योग समन्वय समिती देवगिरी प्रांत यांच्यातर्फे मी डॉक्टर चारुदत्त प्रभाकर देशपांडे सर्व योग प्रेमींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आपणा सर्वांना माहितच आहे, दिनांक 21 तारखेला जागतिक योग दिन आहे आणि या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून आपल्या या योग समन्वय समितीने एका छोट्या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। या व्याख्यानमालेमध्ये योगासन, प्राणायाम आणि ध्यान या 3 विषयांवर आपल्याला निरनिराळे वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो आहे प्राणायाम। आपण प्राणायामाची थोडक्यात व्याख्या समजून घेऊया। प्राण म्हणजे काय, तर आपल्या विविधतेने नटलेल्या सृष्टीमध्ये एक सत्य लपलेले आहे आणि हे सत्य जीवनाच्या आणि प्राणाच्या स्वरूपामध्ये स्थित आहे। या जीवनाच्या सत्यालाच उपनिषदांनी प्राण असं म्हणलेलं आहे। प्राण आणि प्राणायाम, प्राणावर आयाम मिळवणे म्हणजे प्राणायाम। आम्ही दैनंदिन श्वास घेतो, श्वास सोडतो, ही आमची नैसर्गिक जी श्वसन क्रिया चालू आहे। या श्वसन क्रियेला अभ्यासाने आणि संस्काराने अनुशासित करणे म्हणजे प्राणायाम होय। आज आपण पतंजली ऋषींनी जे सांगितलेले अष्टांग आहे, या अष्टांगातील 4थं अंग म्हणजे प्राणायाम, यावर मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी वक्ते करणार आहेत। मी आजच्या आपल्या या वक्त्यांचा या ठिकाणी परिचय करून देतो। आपले आजचे वक्ते डॉक्टर विवेक चर्जन हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। यांनी BAMS 1995 मध्ये पूर्ण केलेला आहे। 1997 पासून आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये ते वैद्यकीय सेवा देत आहेत। 2015 मध्ये त्यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठ येथून योग शिक्षक ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यामध्ये ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले। संभाजीनगर शहरामध्ये त्यांचे योगाचे क्लासेस सुद्धा आहेत आणि आपलं जनकल्याण समितीचं स्वामी विवेकानंद जे केंद्र आहे त्या केंद्राचे ते केंद्र प्रमुख आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आज प्राणायाम या विषयावर आपणा सर्वांना मार्गदर्शन करावे। नमस्कार। आपणा सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। देवगिरी प्रांताच्या योग समन्वय समितीने या ठिकाणी मला प्राणायाम हा विषय मांडण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। मागील काही वर्षांपासून प्राणायाम हा शब्द अतिशय प्रचलित झालेला आहे, सामान्य लोकांच्या ओळखीचा झालेला आहे आणि अनेक लोक आवडीने प्राणायाम देखील करू लागलेले आहेत। आम्ही दररोज योगा करतो असं म्हणत असताना लोकांना प्राणायाम करतो असेच म्हणायचे असते। वस्तुतः प्राणायाम हा योग साधनेतील एक टप्पा, योग शब्दात संपूर्ण योग मार्ग अपेक्षित आहे। पतंजली ऋषींनी अष्टांग योग सांगितलेला आहे। यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
अशा 8 अंगांचा समावेश होतो. योग मार्ग हा कैवल्य प्राप्तीचा मार्ग, आध्यात्मिक मार्ग आहे. आसन आणि प्राणायाम तसेच ध्यान यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती अतिशय सकारात्मक परिणाम होतो असं अनेक जागतिक संशोधनांमधून समोर आलेलं असल्यामुळे आपण व्यावहारिक पातळीवरती आसन, प्राणायाम आणि ध्यान या 3 योग मार्गातील अंगांचा स्वीकार केलेला आहे. तथापि योगासन म्हणजे व्यायाम नव्हे आणि प्राणायाम म्हणजे केवळ श्वसनाच्या विशिष्ट क्रिया नव्हे. त्यामागे एक शास्त्र आहे आणि या शास्त्राची एक साधारण ओळख आपण आजच्या व्याख्यानामध्ये करून घेणार आहोत. प्राणायाम हा विषय खरं तर खूप मोठा आहे, विस्तीर्ण आहे, परंतु नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये त्यातला जो महत्वाचा असा जो भाग आहे तो इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्वात आपण प्रथम बघितलं पाहिजे की प्राण शब्दाचा अर्थ काय आहे. प्राण हा शब्द वैदिक साहित्यामध्ये आणि योग शास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे. एक अर्थ व्यवहारात जो आपल्याला माहित आहे तो म्हणजे चैतन्य. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे आपण त्याचे प्राण गेले असं म्हणतो. सृष्टीमध्ये जिथे कुठे जैविक सत्ता आहे त्या सर्व सत्तेचा आधार हा प्राण आहे. दुसरा अर्थ अथर्ववेदामध्ये जो आलेला आहे तो हा याच्याही पुढचा आहे. अथर्ववेदात म्हटलेला आहे की चराचरामध्ये म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टी अशा दोन्ही ठिकाणी प्राणाचं अस्तित्व आहे. यात त्याने एक शब्द वापरला, प्राण कुठे आहे, यच्च प्राणती यच्च न, म्हणजे जे श्वास घेतात आणि जे श्वास घेत नाहीत अशा दोन्ही ठिकाणी प्राणाचं अस्तित्व आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी एक प्रसिद्ध असं ऊर्जाच्या संदर्भात सूत्र मांडलेलं आहे जे सर्वांना कदाचित परिचयाचं असेल. E=mc². म्हणजे काय तर प्रत्येक वस्तुमानाच्या ठिकाणी ऊर्जा आहे. मला असं वाटतं कदाचित प्राचीन ऋषीमुनींना प्राण या शब्दाने या ऊर्जेकडेच कदाचित अंगुली निर्देश करायचा असेल. योगशास्त्रामध्ये प्राण या शब्दांनी चेतना शक्ती किंवा चैतन्य हे तर अभिप्रेत आहेच आहे, परंतु त्यासोबत श्वास हा देखील अर्थ काही ठिकाणी आपल्याला बघावास मिळतो. विशेषतः प्राणायामाच्या संदर्भात प्राणायामाच्या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये प्राण या शब्दाचा अर्थ आपण श्वास असा घ्यायला पाहिजे. कारण काय तर श्वासोश्वासाच्या माध्यमातूनच प्राणाचे आणि किंवा चैतन्याचे धारण होत असते. त्यामुळे प्राणायामामध्ये प्राण हा शब्द श्वास या अर्थाने आलेला आहे. श्वास आणि प्राण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याप्रमाणे म्हणायला हरकत नाही. श्वास प्रश्वासाचा थेट संबंध आपल्या मनाशी, आपल्या मेंदूशी आहे, नर्व्हस सिस्टीम सोबत सुद्धा आहे. आपण अनुभव घेतो ज्यावेळेस आपण काहीसं उत्तेजित झालेलो असेल, विशेषतः राग आलेला असताना आपल्या श्वासाची संख्या वाढलेली असते. या उलट आपण श्वासाची संख्या जर कमी करायचा प्रयत्न केला, दीर्घ श्वास जर आपण घेतला, खोल श्वास घेतला तर आपण रागावरती नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजे श्वासाचा संबंध आपल्या मनाशी आहे आणि मनाचा संबंध श्वासाशी आहे. मुळात प्राणायाम हा आसनानंतर करायला सांगितलेला आहे. आसनांनी ज्यावेळेस शरीरावरती नियंत्रण प्रस्थापित होतं त्यावेळेस मनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. म्हणजे मनावर नियंत्रित जर प्रस्थापित करता आलं तर यामुळे चित्ताच्या वृत्तींचा निरोध साधता येईल. योगसूत्रात म्हटलेलं आहे योग चित्तवृत्ती निरोधः. ज्यावेळेस चित्ताच्या वृत्तींमध्ये निरोध प्रस्थापित होईल म्हणजेच चित्त निर्विकार होईल, निर्विकल्प होईल, त्यावेळेस ते प्रत्याहार या पायरीवरती प्रवेश करेल. तिथून एकाग्र चित्त होईल धारणा या पायरीमध्ये आणि असं हे एकाग्र चित्त ध्यानामध्ये परिवर्तित होऊन तिथून पुढे ते समाधीला प्राप्त होईल. हा योगाचा मार्ग आहे. प्राणायाम या शब्दाचा अर्थ आपण आता बघू. सर्वसाधारणतः प्राणायाम म्हणजे प्राणस्य आयामः प्राणायामः हा प्राणायामाचा सरळ सरळ अर्थ केला जातो.
आयाम म्हणजे लांबवणे, ताणणे, आणि प्राण म्हणजे श्वास. श्वास ताणणे, श्वास लांबवणे हे आपण आता समजून घेऊ. आपण नैसर्गिकपणे साधारणतः 16 ते 18 इतक्या वेळा एका मिनिटामध्ये श्वास घेत असतो. व्यायाम केल्यानंतर शरीराला ज्यावेळेस ऑक्सिजनची जास्त गरज निर्माण होते त्यावेळेस ही संख्या वाढलेली असते. ज्यावेळेस आपण शांत झोपलेला असतो, शिथिल असतो, मन शिथिल असतं, शरीर शिथिल असतं, त्यावेळी संख्या कमी सुद्धा होते. परंतु सर्वसाधारणतः 16 ही संख्या मात्र शरीराला 16 श्वासामध्ये शरीर हे एका मिनिटासाठी पुरवत असतं. आता प्राणायामामध्ये श्वसनाची संख्या कमी केली जाते. 10 पेक्षाही कमी श्वासामध्ये एका मिनिटासाठी शरीराला क्रिया चालवायच्या असतात. याला म्हणायचं श्वासाला लांबवणे. ज्याप्रमाणे कमी पेट्रोलमध्ये गाडीचा मायलेज जास्त मिळतो त्याप्रमाणे कमी श्वासामध्ये शरीराला जास्तीत जास्त भागवायचं असतं. याचप्रमाणे दुसरी एक व्याख्या पतंजली मुनींनी सांगितलेली आहे ती म्हणजे तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेदाः प्राणायामः. श्वास प्रश्वासाची जी गती आहे या गतीचा विच्छेद करायचा, म्हणजे जी स्वाभाविक गती आहे ती थांबवायची, त्या गतीला थांबवायचं आणि त्याऐवजी ऐच्छिकपणे त्या गतीला नियंत्रित करायचं. याला म्हणायचं प्राणायाम. प्राणायामाच्या संदर्भामध्ये काही शास्त्रीय संज्ञा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यापैकी पूरक म्हणजे श्वास घेण्याची क्रिया, रेचक म्हणजे श्वास सोडण्याची क्रिया. श्वास सोडून तो बाहेरच रोखून ठेवणे याला बहिर्कुंभक म्हणतात आणि श्वास घेऊन तो आतच रोखून ठेवणे याला अंतर्कुंभक म्हणतात. योग मार्गामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये प्राणाचं वहन करणाऱ्या 72,000 नाड्या आहेत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी मात्र प्राणचा जो अर्थ आहे तो आपण चैतन्य या अर्थाने घेतला गेला पाहिजे. बघा, संदर्भानुसार आपल्याला प्राण या शब्दाचा अर्थ लावायचा आहे. तर 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या प्रमुख आहेत, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. या नाड्यांचा संबंध आपण आधुनिक शास्त्रामधल्या नर्वस सिस्टीम सोबत आपण दाखवून देऊ शकतो. म्हणजे सुषुम्ना नाडीचा संबंध आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीमशी जोडता येऊ शकतो, तर इडा आणि पिंगळा नाडी यांचा संबंध आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम सोबत जोडू शकतो. आता यानंतर मी इडा आणि पिंगला या नाड्यांबद्दलचं अतिशय सूक्ष्म असं विवेचन मी सांगणार आहे. उजव्या नाकपुडीतून घेतलेल्या श्वासाला सूर्यस्वर असं म्हणतात. या सूर्यस्वरामुळे पिंगळा नाडी उद्दीपित होते, तिलाच सूर्यनाडी असंही म्हणतात. या उलट डाव्या नाकपुडीतून घेतलेल्या श्वासाला चंद्रस्वर असं म्हणतात. चंद्रस्वरामुळे इडा नाडी उद्दीपित होते, तिलाच चंद्रनाडी असं देखील म्हणतात. पिंगळा नाडी म्हणजे सूर्यनाडी, इडा नाडी म्हणजे चंद्रनाडी. हे एकमेकांना समानार्थक शब्द आहेत. उजव्या नाकपुडीने घेतलेल्या श्वासाचा परिणाम हा सूर्यनाडी किंवा पिंगळा नाडीला उद्दीपित करण्यासाठी होतो आणि यामुळे शरीरातील उष्णता वाढते, सूर्यतत्वाचा विकास होतो, कॅलरीजचं ज्वलन होतं. याला अपचय असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला कॅटाबॉलिझम म्हणतात. मेटाबॉलिझम पैकी कॅटाबॉलिझम ही जी क्रिया आहे ही या सूर्यतत्वामुळे शरीरामध्ये घडत असते. शिवाय उजव्या नाकपुडीतून घेतलेल्या श्वासाचा संबंध हा डाव्या मेंदूशी असतो. उजव्या नाकपुडीने ज्यावेळेस आपण श्वास घेतो, उजव्या नाकपुडीचे ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो त्यावेळेस डावा मेंदू सक्रिय होतो आणि याचा परिणाम म्हणून बुद्धीचा विकास होतो. विशेषतः तर्कबुद्धी, विश्लेषण करण्याची जी क्षमता आहे तिचा विकास होतो, सजगता वाढीस लागते आणि एकाग्रता सुद्धा यामुळे विकसित होते. आता डाव्या नाकपुडीतून घेतलेल्या श्वासाचा संबंध हा इडा नाडीशी आहे, तसाच तो संबंध उजव्या मेंदूला विकसित करण्यामध्ये किंवा क्रियाशील करण्यासाठी सुद्धा आहे. यामुळे
उजव्या मेंदूवर जो परिणाम होतो डाव्या स्वराचा तो भावना प्रधानात्मक असा असतो. म्हणजे भावनांचं जे क्षेत्र आहे ते विकसित होईल, कल्पनाशक्ती विकसित होते, कल्पकता वाढीस लागते किंवा नवीन इन्व्हेन्शन म्हणा किंवा ज्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो असं सृजनात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते. ही अंतर्बोध प्राप्त होण्यासाठी सुद्धा या चंद्रस्वराचा उपयोग होतो. ज्याला आपण हृदय गुण म्हणतो अशा गुणाचा विकास हा डाव्या नाकपुडीतून घेतलेल्या श्वासामुळे होत असतो. यानंतर आपण बघू नासिका मुद्रा. नासिका मुद्रा प्राणायामाच्या संदर्भात खूप महत्वाची आहे. उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून होणाऱ्या श्वासाला नियंत्रित करण्यासाठी ही केली जाते. वेगवेगळ्या परंपरांमध्ये ही मुद्रा काही थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीने धारण केली जाते, परंतु उद्देश मात्र एकच आहे की डाव्या आणि उजव्या नाकपुडीतून येणाऱ्या श्वासाला नियंत्रित करणे. सर्वसाधारणतः उजव्या हाताच्या तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांना एकत्र जोडून ठेवतात. करंगळी आणि अनामिका एकत्र जोडतात. दोन बोट तर्जनी आणि मध्यमा हे भुवयांच्या मध्यभागी ठेवून अंगठा उजव्या नाकपुडीवर तर तर्जनी आणि करंगळी आणि अनामिका डाव्या नाकपुडीवर ठेवतात. काही परंपरेमध्ये तर्जनी आणि मध्यमा आतल्या बाजूला मुडपून घेतात. या पद्धतीने सुद्धा नासिका मुद्रा धारण केली जाते. नासिका मुद्रा धारण केलेली असताना आपला जो कोपर आहे हा वर उचलू नये, तो खाली अतिशय रिलॅक्स असा सोडला पाहिजे, जेणेकरून बराच काळ जर आपण ही मुद्रा धारण केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची कळ नको लागायला, वेदना नको निर्माण व्हायला. यानंतर आपण बघणार आहोत प्राणायामाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं असं योगिक श्वसन. योगिक श्वसन आणि प्राणायामादरम्यान योगिक श्वसन आणि सामान्य श्वसन याच्यामध्ये फरक आहे. प्राणायामादरम्यान आपण योगिक श्वसन करीत असतो. नैसर्गिक श्वसन हे प्रामुख्याने छातीतून होतं, परंतु ज्यावेळेस आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा असतो अशा वेळेस तो श्वास हा केवळ छातीतून न होता पोटाचे स्नायू सुद्धा त्यात सहभागी होतात आणि त्याहीपेक्षा दीर्घ श्वास जर घेतला तर खांदा आणि मानेचे स्नायू सुद्धा सहभागी होतात. या प्रकारे पोटाच्या स्नायूंनी जो श्वास होतो त्याला उदरीय श्वास म्हणतात. छातीचं आकुंचन किंवा प्रसरण पावल्यामुळे जो श्वास होतो त्याला वक्षीय श्वास म्हणतात आणि खांदा आणि मानेच्या सहभागामुळे जो श्वास होतो त्याला अक्षकीय श्वास म्हणतात. ज्या वेळेस या तिन्ही श्वसन प्रणालीचा उपयोग करून श्वास घेतला जातो त्याला योगिक श्वसन असं म्हणतात. म्हणजे अगोदर उदरीय श्वास होईल, त्यानंतर वक्षीय श्वास आणि त्यानंतर अक्षकीय श्वास. श्वास सोडताना अगोदर अक्षकीय श्वास सोडला जाईल, त्यानंतर वक्षीय श्वास सोडला जाईल आणि सगळ्यात शेवटी उदरीय श्वास सोडला जाईल. याला योगिक श्वसन असं म्हणतात. दुसरा महत्वाचा फरक असा आहे की हे श्वसन करत असताना आपली मनाची सजगता त्या ठिकाणी असते. सामान्य श्वसनामध्ये आपली सजगता श्वासासोबत जोडलेली नसते. आपण अनैच्छिकपणे आपला श्वासोश्वास हा सुरू असतो, परंतु योगिक श्वसनामध्ये प्राणायाम करीत असताना मन हे अतिशय सजग पाहिजे श्वासाच्या प्रत्येक हालचालीसोबत. यानंतर प्राणायामाच्या पूर्वतयारीचा आपण भाग बघू. सगळ्यात महत्वाचं, प्राणायाम हा योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकावा. गुरुपदिष्ट मार्गेन हा शब्दप्रयोग केला गेलेला आहे हठयोग प्रदीपिकेमध्ये आणि घेरंड संहितेमध्ये. गुरुनी ज्या प्रकारे उपदेश केला असेल, ज्या प्रकारे शिकवला असेल त्याच प्रकारे प्राणायाम करावा. दुसरी गोष्ट, आसनांमध्ये प्रावीण्य निर्माण झाल्यानंतरच प्राणायामाकडे वळावे. आसनांमध्ये प्रावीण्य हे म्हणत असताना ध्यानात्मक आसनांमध्ये प्रावीण्य असं इथे म्हणायचं आहे. पतंजलीने याबद्दल एक मार्गदर्शक सूत्र सांगितलेलं आहे, स्थिरम सुखम आसनम. पतंजलीने सांगितलेली ही जी आसनाची कसोटी आहे ही प्रामुख्याने ध्यानात्मक आसनासाठी आहे. ज्यावेळेस ध्यानात्मक आसनांमध्ये बसण्याची तुम्हाला स्थिरता प्राप्त होईल
सुखकारकता प्राप्त होईल आणि दीर्घकाळ तुम्ही बसू शकाल, त्यावेळेस आसन जय झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या काही पूर्वतयारीच्या ज्या बाबी आहेत त्या संदर्भात एक खूप सुंदर असा श्लोक जो प्रसिद्ध आहे घेरंड संहितेमधला, आदौ स्थानम तथा कालम मिताहारम तथा परम नाडी शुद्धीम तथा पश्चात प्राणायामम च साधयेत. म्हणजे अगोदर स्थान, काल, त्यानंतर मिताहार पालन करून नाडी शुद्धीच्या पश्चात प्राणायाम करावा. आता आपण यातला एक एक भाग बघू. अगोदर स्थान कसं पाहिजे प्राणायामासाठी. प्राणायाम हा शक्यतो घरामध्येच करावा. स्वतंत्र खोली असल्यास फार उत्तम. या खोलीमध्ये पुरेसा प्रकाश पण असावा, हवा खेळती असावी आणि आजूबाजूला गोंगाट नसावा. साहजिकच प्राणायाम हा उघड्या जागेत, गार्डनमध्ये, ज्या ठिकाणी रहदारी आहे, गोंगाट आहे, टेकडीवर, अशा ठिकाणी करू नये. कारण या ठिकाणी जे वारे वाहत असतात हे अतिशय जोरदारपणे वाहत असतात आणि प्राणायामासाठी लागणारं जी योगिक श्वसन आहे त्या ठिकाणी जी सजगता साधायची आहे ही अशा ठिकाणी साधणं अवघड असतं. प्राणायाम केव्हा करायला पाहिजे तर संधिकाळ हा प्राणायामासाठी उत्तम आहे असं हठयोगामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा सूर्योदयापूर्वीचा जो काळ आहे, ज्याला आपण प्रातःकाळ म्हणतो किंवा ब्रह्ममुहूर्त म्हणतो, हा काळ प्राणायाम करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. याशिवाय संध्याकाळची जी वेळ आहे ती सुद्धा प्राणायामासाठी उपयुक्त आहे. साधारणतः यावेळेस आपलं पोट रिकामा झालेलं असतं आणि विश्रांती पण झालेली असते. प्राणायामाच्या उत्तम परिणामासाठी मिताहार असणं आवश्यक आहे. मिताहार म्हणजे कमी भोजन घेणे असं नसून प्रमाणबद्ध भोजन घेणे हा मिताहाराचा अर्थ आहे. शुद्ध, ताजे, रुचकर, स्निग्ध आणि मधुर रसात्मक असं सात्विक भोजन अर्ध पोट भरेल इतकंच घ्यावं. याबद्दल एक असं मार्गदर्शन आहे की पोटाचे 4 भागाची जर आपण कल्पना केली तर अर्धा भाग भरेल इतकं अन्न ग्रहण करावं. उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 भाग करून त्यातील 1 भाग पाण्याने भरावा आणि शेवटचा 1/4 जो भाग आहे तो हवेच्या संचलनासाठी, वात संचलनासाठी शिल्लक ठेवावा. चौथा भाग या श्लोकात सांगितलेला तो म्हणजे नाडी शोधन विधी. नाडी शोधन विधी हा इतका महत्वाचा आहे की त्याला प्राणायामाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे नाडी शोधन विधी असं न म्हणता सहसा नाडी शोधन प्राणायाम असंच म्हटलं जाऊ लागलं. नाडी शोधन प्राणायाम हा कसा करायचा ते अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. कसा करायचा म्हणण्यापेक्षा कसा केला जातो. तर नासिका मुद्रा धारण करून ध्यानात्मक आसनात बसावे. 3-4 सामान्य श्वास झाल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीतून योगिक श्वसन करून दीर्घ श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करायची. अंतरकुंभक करायचं. हे कुंभक करत असताना अगदी सहज आपल्या क्षमतेनुसार जितकं सहज करता येईल तितकंच अंतरकुंभक करायचं. त्यानंतर उजवी नाकपुडीतून श्वास बाहेर सोडायचा. तो बाहेरच रोखून धरायचा. त्यावेळेस उजवी नाकपुडी बंद करायची. पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, अंतरकुंभक करायचं आणि त्यानंतर डाव्या नाकपुडीतून तो श्वास सोडून द्यायचा. अशा प्रकारे डाव्या नाकपुडीतून घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीतून सोडला. उजव्या नाकपुडीतून घेतलेला श्वास हा डाव्या नाकपुडीतून सोडला. याला एक आवर्तन म्हणतात. अशी साधारणतः 7, 9, 11 अशा विषम प्रमाणामध्ये करण्याचा प्रघात आहे. नाडीशुद्धी म्हणजे ज्या 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जर काही दोष असतील, त्यामध्ये प्राणाच्या प्रवाहाला जे काही अडथळे निर्माण झालेले असतात ते दूर होण्यासाठी म्हणून नाडीशोधन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यासोबत शुद्धिक्रिया सुद्धा सांगितलेल्या आहेत प्राणायामाच्या पूर्वी. त्यातली प्रमुख अशी क्रिया आहे कपालभाती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कपालभाती हा तर प्राणायाम आहे, परंतु गैरसमजुतीने कपालभातीला प्राणायाम समजलं जातं. मी अगोदर म्हणालो
की प्राणायामामध्ये श्वासांची संख्या ही कमी केली जाते, परंतु कपालभातीमध्ये मात्र ही संख्या सामान्य श्वसनाच्या जवळपास 4 ते 5 पट इतकी जास्त असते. कधी कधी तर ती 100 पेक्षाही जास्त असते. त्यामुळे गैरसमजूतून कपालभातीला प्राणायाम असं समजलं जातं. अर्थात प्राणायाम म्हटलं काय किंवा कपालभातीला क्रिया म्हटलं काय, परिणाम मात्र सारखाच होणार आहे. हठयोगामध्ये मात्र सगळ्या ग्रंथांमध्ये कपालभाती ही शुद्धिक्रियांमध्येच नमूद केलेली आहे. हे या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे. कपालभाती ही करीत असताना उदराच्या स्नायूंचं हातल्या बाजूला आणि उदरपटल वर लोटल्या जाईल, वर ढकलल्या जाईल, अशा प्रकारे एक झटका दिला जातो, जेणेकरून छातीतील सगळी हवा सक्रियपणे बाहेर फेकल्या जाईल. आत येणारा जो श्वास आहे हा निष्क्रिय असतो. ही क्रिया वारंवार केली म्हणजे त्याला कपालभाती असं म्हणतात. साधारणतः एका बैठकीमध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये 60-80 किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा जे कपालभातीचे जे श्वसन आहेत ते केले जातात. कपालभातीमुळे शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते, हृदयाची गती वाढते, रक्तसंचार जो आहे हा जोरदारपणे संपूर्ण शरीरात होऊ लागतो आणि उष्णता निर्माण होते. कपालभातीचा अतिरेक हा शरीरामध्ये दुष्परिणाम करू शकतो, हे या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बरेच लोक कपालभाती खूप जास्त प्रमाणात, म्हणजे माझ्या माहितीत काही लोक असे माझ्यापर्यंत पोहोचले आहेत की ते 20 मिनिट अर्धा तास कपालभाती करतात. यामुळे शरीरावर अतिशय दुष्परिणाम होतात, हे लक्षात घ्या. कपालभातीचा फायदा भरपूर आहे. सर्वात महत्वाचा फायदा आहे कपालभातीमध्ये पचन अतिशय चांगल्या प्रकारे सुधारतं. कारण उदराचं जे आकुंचन होतं त्यामुळे पोटाच्या आतमधील असणारे जे अवयव आहेत त्यांना उत्तम प्रकारे यामध्ये व्यायाम होतो. रक्तसंचलनामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास कपालभातीचा अतिशय उपयोग होतो, हे संशोधनांमधून सिद्ध झालेलं आहे. याशिवाय कपालभातीचा परिणाम हा रक्तदाबासाठी थोड्याफार प्रमाणात उपयुक्ताचा होऊ शकतो. मधुमेहासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. यानंतर प्राणायामाचे आपण प्रकार बघू. आता आपण जे बघितलं ती कपालभाती क्रिया म्हणून बघितली. आता प्राणायामाचे प्रकार बघू. ग्रंथांमध्ये आणि परंपरेमध्ये तर प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. तथापि त्यापैकी जे महत्वाचे प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगतो. सूर्यभेदन, उज्जाई, भस्त्रिका, भ्रामरी, शीतली आणि शीतकारी हे प्राणायाम प्रामुख्याने आचरणामध्ये किंवा अभ्यासामध्ये आणले जातात. या व्यतिरिक्त अलीकडच्या काही वर्षांमध्ये जो एक प्राणायाम अतिशय प्रसिद्ध झालेला आहे तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे यामध्ये दीर्घ श्वसनाच्याच क्रिया आहेत. अनुलोम म्हणजे श्वास घेणे आणि विलोम म्हणजे श्वास सोडणे. आता अनुलोम विलोम प्राणायामाचे सुद्धा उपप्रकार आहेत, ते नीट समजून घ्या. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतला आणि सोडला तर त्याला सुख प्राणायाम असं म्हणतात. यामध्ये कुंभकाचा अंतर्भाव असेल तर सुख प्राणायाम, कुंभकाशिवाय जर दोन्ही नाकपुडीतून श्वास घेऊन दोन्ही नाकपुड्यांनी सोडला तर त्याला दीर्घ श्वसन असंही आपण म्हणू शकतो. आता उजव्या नाकपुडीने श्वास घेतो की डाव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि श्वास घेऊन कोणत्या नाकपुडीने श्वास सोडतो त्यानुसार सुद्धा याचे काही प्रकार आहेत. म्हणजे बघा, उजव्या नाकपुडीने जर श्वास घेतला तर त्याला म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा, त्याला म्हणायचं सूर्य अनुलोम विलोम प्राणायाम. कारण आपण आताच बघितलं की उजवी नाकपुडी ही सूर्य स्वर म्हणून ओळखली जाते. ती सूर्य नाडीचं किंवा पिंगळा नाडीचं प्रतिनिधित्व करते. तर उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे याला म्हणायचं सूर्य अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन तो डाव्या नाकपुडीने श्वास सोडला तर त्याला सूर्यभेदन प्राणायाम म्हणायचं. डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडला तर त्याला
चंद्र अनुलोम विलोम प्राणायाम म्हणायचं. डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन तो उजव्या नाकपुडीतून सोडला तर त्याला चंद्रभेदन प्राणायाम असं म्हणायचं. चंद्रभेदन हा प्राणायाम ग्रंथांमध्ये फारसा कुठे उल्लेखलेला नाहीये, परंतु ज्येष्ठ योग शिक्षकांनी त्याला तितकंच महत्व दिलेलं आहे जितकं की महत्व सूर्यभेदन प्राणायामाला दिलेलं आहे. सूर्यभेदन प्राणायामामुळे साहजिकच सूर्यतत्वाचा विकास होतो, तर चंद्रभेदन प्राणायामामुळे चंद्रतत्वाचा विकास होईल. यानंतर आपण बघू उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम हा एकमेव असा प्राणायाम आहे जो आपण साधारणतः कोणत्याही आसन स्थितीमध्ये करू शकतो. इतकंच काय तर शवासनामध्ये सुद्धा हा आपण प्राणायाम करू शकतो. परंतु उज्जै प्राणायामामध्ये एक सगळ्यात महत्वाची समजून घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे कंठ आकुंचन करून श्वास सोडताना तो कंठाला घासून जाईल अशा पद्धतीने तो बाहेर सोडायचा आहे. यामध्ये स्वरयंत्रातून आवाज यायला नको. कंठ आकुंचन केल्यामुळे त्या ठिकाणी हवेचं जे श्वास नलिकेसोबत जे घर्षण होणार आहे तितकाच आवाज हा येणं अपेक्षित आहे. स्वरयंत्रामधला आवाज नको, ज्याला आपण स्वर म्हणू, हा असा त्या ठिकाणी आवाज येणार नाही अशी दक्षता घेणं आवश्यक आहे. उज्जाई प्राणायाम हा शरीराला आणि मनाला विश्रांती देणारा असा प्राणायाम आहे. आसन करीत असताना जर उज्जै प्राणायाम आपण केला तर त्यामुळे आसन स्थिती ही दीर्घकाळ धारण करण्यासाठी लागणारी क्षमता त्यामुळे निर्माण होते. आणि आसन करत असताना एक प्राणधारणा हा एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी आलेला असतो, ज्यामध्ये श्वासाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं. त्यावेळेस हा उज्जै श्वास किंवा उज्जै प्राणायाम अतिशय लाभदायक सिद्ध होतो. यानंतर बघू आपण भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका म्हणजे लोहाराचा भाता. आजकाल भाता बघण्यात येत नाही, परंतु माहित असेल की भात्यामध्ये येणारी हवा ही अतिशय वेगाने येते आणि वेगाने बाहेर निघून जाते. नावाप्रमाणेच भस्त्रिका प्राणायामामध्ये वेगाने श्वास घेतला जातो आणि वेगाने सोडला जातो. श्वास आणि प्रश्वास हे दोन्हीही सक्रिय, जलद आणि वेगाने असतात. हा प्राणायाम दोन्ही नाकपुड्यांनी किंवा एका नाकपुडीने असे केला जाऊ शकतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र बेंगलोर, ज्याला यस व्यास असं संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हटलं जातं, येथील प्रसिद्ध योगाचार्य श्री HR नागेंद्र यांनी या भस्त्रिका प्राणायामाचं खूप छान विवेचन त्यांच्या एका पुस्तकात केलेलं आहे. यावर तिथल्या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुद्धा झालेले आहे. त्यांनी असं सांगितलं की सक्रियपणे श्वास सोडणे आणि सक्रियपणे श्वास घेणे असे 10 आवर्तन झाल्यानंतर आपण हे जे आपण ऐच्छिक श्वसन केलेलं असतं ते थांबवायचं आणि निष्क्रियपणे शांत बसायचं. अशा वेळेस 10 आवर्तनाचे श्वास प्रश्वास झाल्यानंतर काही काळ श्वसन थांबलेलं असतं. याला स्वाभाविक कुंभक म्हणतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस सहजपणे नैसर्गिकपणे ज्यावेळेस श्वास आत घेतला जाईल त्यावेळेस तो श्वास आत घ्यावा आणि त्यानंतर पुन्हा या सक्रिय श्वास आणि प्रश्वासाचे 10 आवर्तन करावेत. असं काही मिनिटं केल्यानंतर असं लक्षात येतं की श्वासांची संख्या ही एकत्रितपणे 10 पेक्षाही कमी झालेली आहे. अर्थात आवर्तन संपल्यानंतरचा जो स्वाभाविक कुंभक आहे तो किती लांबतो त्यावर हा प्राणायाम किती प्रमाणात साध्य झाला हे अवलंबून आहे. भस्त्रिका प्राणायाम हा अतिशय उपकारक असा प्राणायाम आहे जो शरीरामध्ये स्फूर्ती आणि उत्साह निर्माण करतो. तमोगुणाचा नाश, ज्यामुळे आळस आपल्याला आलेला असतो, शरीराला जो जडपणा आलेला असतो तो सुद्धा यामुळे निघून जाण्यासाठी मदत होते. याशिवाय पोटाच्या हालचाली त्यामध्ये श्वास बाहेर सोडताना ज्या होत असतात त्यामुळे जठराग्नी जो आहे, पचन अग्नी जो आहे तो अतिशय प्रज्वलित होतो. त्यामुळे शरीरातले जे दोष असतात ते नष्ट होतात आणि पचनशक्ती जोरदारपणे विकसित होते, भूक लागते. यानंतर बघू आपण भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम यामध्ये जो भ्रमर शब्द आलेला आहे त्यामुळे त्यानुसार भ्रमराप्रमाणे ज्यामुळे नाद निर्माण केला जातो त्याला भ्रामरी प्राणायाम म्हणायचं. श्वास घेताना आणि सोडताना अशा दोन्ही वेळेस आपल्याला भ्रमराप्रमाणे
असा हमिंग साऊंड ज्याला म्हणतात, असा एक हुंकाराचा आवाज आपल्याला या ठिकाणी श्वास घेताना आणि सोडताना दोन्ही वेळेस आपल्याला तो करायचा असतो. यामध्ये वातावरण आजूबाजूचं शांत असणं अतिशय आवश्यक आहे. गोंगाट असलेल्या ठिकाणी हा प्राणायाम सिद्ध होऊ शकत नाही. त्याच्या अपेक्षित जे लाभ आहेत ते मिळू शकत नाहीत. भ्रामरी प्राणायामामुळे सर्वात महत्वाचा फायदा हा होतो की त्यामुळे मज्जा संस्था जी आहे ती शांत होते. मज्जा संस्थेचं जे इरिटेशन आहे, जी त्याला जी उत्तेजित अवस्था आहे ती शांत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार, ज्यामध्ये सहसा अशा आजार असणारे लोक हे अतिशय मनाने चंचल आणि उत्तेजित असतात, त्यांना लवकर राग येतो, ते लवकर डिस्टर्ब होतात. अशा प्रकारच्या लोकांसाठी भ्रामरी प्राणायाम हा अतिशय उपयुक्त आहे. एकाच बैठकीमध्ये दीर्घकाळ जर हा भ्रामरी प्राणायाम केला आणि त्यानंतर नैसर्गिक श्वसन होईल अशा पद्धतीने आपण निष्क्रियपणे बसून राहिलो तर शरीरामध्ये जे कंपन निर्माण झालेले असतात त्याचा अतिशय अलौकिक असा आनंद आपल्याला प्राप्त होतो. शेवटचे दोन प्राणायाम आता बघू आपण, शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम. शीतली प्राणायामामध्ये जीभ बाहेर काढून पुंगळीच्या स्वरूपामध्ये ती ठेवली जाते आणि त्यामधून श्वास आत घेतला जातो. आत घेतलेला श्वास तोंड बंद करून अंतरकुंभ करून नंतर तो नाकाने सोडला जातो. शीतकारी प्राणायामामध्ये सुद्धा दातावर दात ठेवून जीभ आतल्या बाजूला स्पर्श करून ठेवली जाते दातांना, किंवा ती वळवून मागच्या बाजूला टाळूकडे सुद्धा नेली जाते. दोन्ही प्रकारे हा शीतकारी प्राणायाम सांगितला जातो. यामध्ये हवा आत घेताना दातांच्या फटींमधून ही हवा आतमध्ये, श्वास आत घेतल्यानंतर तोंड बंद करून अंतरकुंभ करून श्वास सोडताना हा नाकातून सोडायचा आहे. दोन्हीही या प्राणायामामध्ये तोंडातल्या आतल्या अंतर्गत ओलाव्यामुळे श्वास हा गारव्यासहित आत जातो, त्याच्यात एक थंडपणा निर्माण होतो. हा थंडपणा जो आपल्या श्वासाच्या माध्यमातून आपल्याला कंठाला आणि श्वासनलिकेला जो जाणवणार आहे त्यावर सजगता केंद्रित करून हा प्राणायाम केला तर यामुळे मनामध्ये अतिशय प्रसन्नता निर्माण होते, मन अतिशय शांत होतं. हा प्राणायाम सुद्धा उच्च रक्तदाबाच्या आणि उष्णतेचा विकार असणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे. विशेषतः आसन केल्यानंतर किंवा काही व्यायाम प्रकार केल्यानंतर प्रचंड थकवा आलेला असेल, उष्णता निर्माण झालेली असेल तर शवासन करून हा प्राणायाम जर केला तर थकवा लवकर दूर होतो, शरीरातली उष्णता यामुळे लवकर कमी होते. अशा प्रकारे अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये मी प्राणायामाचे जे प्रकार आहेत मी ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळू. प्राणायाम करताना काय काय दक्षता घेतल्या गेली पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा यासाठी आहे की बऱ्याच वेळा आपण काय करतो त्यावरच आपलं जास्त लक्ष असतं, त्याच्यासोबत काय दक्षता घेतल्या गेल्या पाहिजे हे मात्र आपण कदाचित सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. प्राणायामाच्या संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्राणायाम करण्यापूर्वी पुरेशी विश्रांती झालेली असावी. दम लागलेला असताना, थकवा जाणवत असताना प्राणायाम करू नये. घाई असताना केवळ आटकून टाकायचा, उरकून टाकायचा, एक नियम पूर्ण करायचा म्हणून सुद्धा प्राणायाम करू नये. नंबर 2, प्राणायाम करण्यापूर्वी काहीतरी शारीरिक हालचाली करून घ्याव्यात. किमान सूक्ष्म हालचाली किंवा योगासन केलं तर फारच चांगलं. योगासनांचा सराव झाल्यानंतर किंवा काही व्यायाम तुम्ही जर केला असेल तर त्यानंतर यथायोग्यपणे शवासन करून चित्त आणि मन शांत झाल्यानंतर, रिलॅक्स झाल्यानंतर मग प्राणायाम करावा. प्राणायामानंतर आसन सराव किंवा इतर व्यायाम प्रकार करू नये, हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्राणायामाच्या अगोदर व्यायाम चालतात परंतु व्यायाम केल्यानंतर पुन्हा प्राणायाम करू नये. म्हणजे प्राणायामामुळे एक प्रकारे मन हे शांत झालेलं असतं. म्हणजे खळखळाट होणाऱ्या पाण्याला शांत झाल्यानंतर त्याला पुन्हा ढवळून द्यायचं असा प्रकार होईल जर तुम्ही प्राणायाम केल्यानंतर व्यायाम केला तर. आता कोणते प्राणायाम कोणी करायचे तर याचा निर्णय कसा करायला पाहिजे. प्राणायामाचा
प्रकार, त्याचे शरीरावर होणारे परिणाम काय आहेत हे लक्षात घेऊन आपल्या शरीराची प्रकृती काय आहे, मानसिक प्रवृत्ती आपली कशी आहे हे ओळखून आपल्या गुरुच्या सल्ल्यानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे मी या ठिकाणी अमक्या व्यक्तीने हा प्राणायाम, तमक्या व्यक्तीने हा प्राणायाम असं सांगितलेलं नाहीये. गुरु आणि डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार आपण प्राणायामाची निवड करावी. कोणता प्राणायाम किती वेळ करायचा हे ठरवावं. यानंतर महत्वाचं आहे बंध. प्राणायामाच्या संदर्भात बंध लावून जर प्राणायाम करायचे असतील तर गुरुच्या समक्ष त्यांच्या देखरेखीखाली बंध हे शिकून त्यानुसार तो प्राणायाम करायला पाहिजे. गुरुनी ज्यावेळेस परवानगी दिली त्यावेळेस हे प्राणायाम स्वतंत्रपणे तुम्ही करायला पाहिजे. प्राणायामामध्ये कुंभक लावत असताना, अंतरकुंभक आणि बहिर्कुंभक धारण करीत असताना आपली क्षमता ओळखून त्यानुसारच कुंभकाचा कालावधी हा वाढवला पाहिजे. सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे हत्ती आणि सिंह यांना अतिशय हळूहळू ताब्यात आणलं जातं, त्यांना माणसाळलं जातं, त्याप्रमाणे प्राणाला अतिशय हळूहळू नियंत्रणामध्ये आणावे असं हठयोगामध्ये सांगितलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्राणायामाचे शरीरावर, मनावर निश्चितपणे दुष्परिणाम होतात हे अनेक अभ्यासामधून समोर आलेलं आहे. त्यामुळे प्राणायामाची शास्त्रशुद्धता जपून त्यानुसारच आपण प्राणायाम करायला पाहिजे. प्राणायामाचे परिणाम आता काय होतात ते आपण थोडक्यात बघू. प्राणायामाचा जो एकंदरीत परिणाम आहे हा तर मानसिक परिणाम महत्वाचा आहे त्यामध्ये. त्यामुळेच मनाची चंचलता नियंत्रित आणण्यासाठीच प्राणायामाचा अंतर्भाव हा अष्टांगामध्ये केलेला आहे. तथापि आधुनिक संशोधनांमधून असं लक्षात आलेलं आहे की प्राणायामाचा परिणाम हा केवळ मानसिक पातळीवर न होता तो शारीरिक पातळीवर सुद्धा होत असतो. त्यामुळे आध्यात्मिक अंग बाजूला ठेवून आपण प्राणायामाचा अभ्यास करायला पाहिजे. आजकालचं जीवन हे अतिशय धकाधकीचं झालेलं आहे. मानसिक तणाव आणि त्यामुळे शारीरिक तणाव याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. तणावामुळे शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन निर्माण होतात आणि हेच स्ट्रेस हार्मोन वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना जन्म देतात असं लक्षात आलेलं आहे. रक्तदाब, मधुमेह आणि कॅन्सर हे आजार स्ट्रेस हार्मोन्समुळे निर्माण होतात हे कित्येक संशोधनांमधून सिद्ध झालेलं आहे. याशिवाय दमा, ॲलर्जी, अनेक प्रकारचे त्वचा विकार, याशिवाय वारंवार आजारी पडणे, प्रतिकार क्षमता कमी होणे याचा सुद्धा थेट संबंध हा आपल्या दैनंदिन तणावासोबत आहे. हे अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. प्राणायामाचा या ठिकाणी अतिशय मोठा असा रोल आहे. प्राणायाम केल्यामुळे स्ट्रेस हार्मोन हे कमी होतात आणि स्ट्रेस हार्मोन कमी झाल्यामुळे साहजिकच तणावामुळे निर्माण होणारे जेवढे काही आजार आहेत या सगळ्या आजारांवर ते आपण नियंत्रण प्रस्थापित करू शकतो किंवा त्यांना आपण प्रिव्हेंट करू शकतो. अशा प्रकारे प्राणायामाचा हा एक प्रमुख फायदा आहे. याशिवाय विद्यार्थी वर्गांमध्ये प्राणायामामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते, स्मरणशक्ती वाढण्यासाठी याचा खूप फायदा होतो. हे सुद्धा काही शाळांमधून सिद्ध करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे प्राणायाम आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण एक चिकित्सा म्हणून त्याला स्वीकारलेला आहे आणि ते एक वरदानच आहे. फक्त त्याची शास्त्रशुद्धता लक्षात घेऊनच त्याचा अभ्यास करावा हे या ठिकाणी मला आवर्जून आपणा सर्वांना सांगायचं आहे. एखाद्या शहराचा आपण फक्त नकाशा बघावा अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्राणायामाची केवळ रूपरेषा बघितलेली आहे. प्राणायाम हा विषय मी सांगितलं हा अतिशय विस्तृत आणि खूप मोठा विषय आहे. परंतु वेळेच्या बंधनाला बांधील राहून मी या ठिकाणी हा विषय आता संपवतो आणि या व्याख्यानाचा समारोप करतो. आपणा सर्वांना निरामय जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।